अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील कालिका माता चौक येथे भरधाव डंपरने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रभाकर पाटील वय वर्ष 57 हे भाजीपाला घेऊन घरी जात असताना हा भीषण अपघात झाला असून त्यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी करत डंपरवर दगडफेक करत डंपरची तोडफोड केली, त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रत्यक्षदर्शींनी नागरिकांच्या माहितीनुसार डंपर चालक मोबाईलवर बोलत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला। पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान याच चौकात सुमारे वर्षभरापूर्वी डंपरने एका बालकाला चिरडल्याची घटना घडली होती, त्यामुळे कालिका माता चौकात अद्ययावत सिग्नल व्यवस्था सुरू करावी व वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणावी, तसेच 24 तास वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। काय सांगणार, याच ठिकाणी अपघात झाल्याने एका व्यक्तीचा जीव देखील गेलेला पाहायला मिळत होता। आणि इथे वारंवार अपघात होत आहेत। मागच्या वेळेला इथे लहान बाळ एक बराटे म्हणून तो वारला आणि त्यावेळेला डंपर होतं। मला वाटतं डंपर हे जे जोरात चालतात आणि कमी वयाचे ड्रायव्हर ते चालवतात आणि त्या धावपळीमध्ये मला वाटतं हे निष्कर्ष आलेलं आहे, कारण बऱ्याच वेळेला जो 70% डंपरचेच ॲक्सिडेंट होताना दिसत आहेत आणि मला वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। आणि RTO निकाम्या लोकांना त्रास देण्यापेक्षा अशा बेकायदेशीर ज्या गाड्या चालत आहेत त्याच्यावरती मला वाटतं कारवाई करण्याच्या नक्कीच पोलीस प्रशासनाला सुचना देऊ। सिग्नल बंद होते, महापालिकेच्या अधिकाऱ्याशी बोललेलो आहे की आपण सुद्धा रोज संध्याकाळी सिग्नल चेक केले गेले पाहिजे, कुठले सिग्नल बंद असतील। भविष्यात मला वाटतं सिग्नल चालू असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता। अशा बऱ्याच त्रुटी राहिल्यामुळे नक्कीच उद्या आयुक्ताची भेट घेऊन त्यांना सुद्धा त्याच्या सूचना दिल्या जातील। CCTV कॅमेराही बंद असल्याचे तक्रार नागरिकांनी केलेली आहे। ते पोलीस प्रशासन आता सांगितलेलं आहे त्यांनी की बुवा, आणि जर या बाजूने जिथे स्पीड ब्रेकर टाकण्यासारखा असेल की जिथून येणारे असतील तिथे सुद्धा स्पीड ब्रेकर आपण महापालिकेने मागवलेले आहे। स्पीड ब्रेकर आले का ते लावून देते त्यांचे स्पीड ब्रेकर। मामा, एकंदरीत बघायला गेलं तर नागरिक हे रोड टॅक्स करतात, नागरिक आता रस्त्यावर देखील सुरक्षित नाही। विचार कधी करायला गेला तर वाहनांचं मोठ्या प्रमाणे या ठिकाणी होतं आणि महापालिका असो पोलीस प्रशासन असो लोकांचा जीव देखील सुरक्षित नाही। नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे। एकंदरीत यंत्रणा बघायला गेल्या RTO पोलीस महापालिका तिघं एकत्र पडीमध्ये पाहायला मिळतात आहे। तेच सांगतोय मी की त्यांनी जबाबदारीने आपल्या जे काही स्पॉट असतात तिथे गाड्यांचं जे काही बिगर नंबरच्या गाड्या असतील, स्पीडने जास्त जोडणाऱ्या गाड्या असतील, यांच्यावरती कारवाई केली तर मला वाटतं नक्कीच त्याला कंट्रोल राहील। आणि जे शहरामध्ये स्पीड असतो 40-60चा जो स्पीड असते ते स्पीड मला वाटतं ते त्यांनी ड्रायव्हरांनी बंदी त्यांच्यावरती केली पाहिजे, RTO आणि पोलीस असो किंवा पोलीस प्रशासन असो, परंतु आयुक्त आणि RTO विभागाचे कोणतेही अधिकारी इथे आलेले नाही आहे। साहेब, त्यांना RTO असेल का आयुक्त असतील, खरं यांनी जनतेशी बांधिलकी नाही आहे त्यांची आणि बऱ्याच वेळेला अशा घटनानंतर त्यांनी खरं भेट देणं आवश्यकतेचं आहे। पण मला वाटतं बऱ्याच वेळेला RTO आणि आयुक्त दोन्ही कुठे जनतेमध्ये जाताना दिसत नाही, ग्राउंड लेवलवर काम करताना दिसत नाही।
मामा, आपण प्रशासन एकीकडे डंपर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि अपघातही होतं, या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना काही पत्रव्यवहार करणार आहात का? नाही, मुख्यमंत्र्यांनी इथे कलेक्टर साहेबांना सांगू आपण की बुवा हे जे काही रेती चालू बेकायदेशीर रेती चालू आहे त्याच्यामुळे जास्त अपघात होण्याची शक्यता आहे. कारण बेकायदेशीर रेती असल्यामुळे हे पळापळ करता आणि त्याच्यामुळे बा पोलीस मागे लागतील का या भीतीने गाड्या जोरात चालवल्या जातात. त्याच्या मामा एवढा मोठा अपघात घडला, मागे पोलिस लागतात म्हणून ते जोरात गाडी पळवतात. कुठेतरी प्रशासनचं वाळू माफियांच्या समोर हतबल झालेलं वाटतात का आपल्याला की त्यांच्यावर कारवाई होत नाही? ते सर्रासपणे गाड्या कारवाई होते, पण ते कारवाई केली म्हणजे कालच तुम्ही पाहिलं असेल की ते वाळू माफियावरती कारवाई केली आणि त्याच्यातूनच पैसे घेतले गेले. कालच पेपरामध्ये ती न्यूज होती, पाहिलं असेल. मला वाटतं तहसील ऑफिसच्या माणसाने एकी बाजू सकाळी पैसे घ्यायचे आणि संध्याकाळी कारवाई करायची, सकाळी कारवाई करायची संध्याकाळी पैसे घ्यायचे, असे करून धंदे तहसील ऑफिसचे आहे. त्याच्यामुळे ते साहजिक त्यांची हिंमत वाढते. त्याच्यात यावर काय उपाय करायला पाहिजे आता? उपाय आहे मी अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार त्याच्या संदर्भात. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharaष्ट्र.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.